रत्न म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थाने रत्नांचं आगर म्हणून अर्थपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तारीख 8 ऑक्टोबर 2023 रोजी सध्याचे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांनी या मंडनगड कोर्ट इमारतीचं भूमिपूजन केलं आणि केवळ 2 वर्ष 4 दिवसामध्ये ही इमारत पूर्णत्वास आलेली आहे. आणि म्हणूनच या लोकोत्तर महापुरुषाचं स्फूर्तिदायी स्मरण करून आपल्याला सर्वांना प्रेरणा देण्यासाठी आजचा त्या ठिकाणी पुतळा उभार करण्यात येत आहे. आणि म्हणून आजचा दिवस मंडनगड वासियांसाठी अत्यंत विशेष अशा प्रकारचा दिवस आहे. मी आपल्याला विनंती करेन की मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होताच सर्वांनी मोबाईलचे टॉर्च ऑन करून त्यांच्याप्रती आपला सन्मान व्यक्त करूया आणि आजचा दिवस हा संस्मरणीय करूया. आता या इमारतीची संपूर्ण पाहणी सर्व आदरणीय मान्यवर करत आहेत. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. Morning brings happiness at the gate and a touch of preciousness. उदयजी सामंत साहेबांचं आगमन झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब, आम्ही आपलं अत्यंत आभारी आहोत आणि आम्ही आपलं अत्यंत स्वागत करतो.
जिल्हाधिकारी. तुमच्याकडे वकिलांचे नावं चेंज झाले ते देणाऱ्याचे काय 1-2 झाली. आहे ना जी असेल ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. संग्रामजी देसाई त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. नंतरच्या स्टेपमध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचं नाव घ्यायचं जे भूमिभाजनापासून होते आणि उदय समय ओके आणि त्याच्याकडे जायचं. आदरणीय गवई साहेबांचं आगमन देखील या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. सर्व मंडळी आसनस्थ होण्याकरता व्यासपीठावर येत आहेत. मंडणगड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या भव्य आणि सुसज्ज अशा नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे, भारताचे 52वे सरन्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती नामदार भूषण गवई साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री चंद्रशेखर साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि नवनिर्मित कोल्हापूर सर्किट बेंचचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती आदरणीय मकरंद कर्णिक साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश श्री माधव जामदार साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, ग्राहक संरक्षण, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम साहेब, आदरणीय श्री विनोद जाधव रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती अमृता जोशी दिवाणी न्यायाधीश क स्तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंडणगड,
ॲडव्होकेट श्री अमोल सावंत, अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, ॲडव्होकेट संग्राम देसाई, सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि पालक सदस्य रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा, ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे, अध्यक्ष मंडणगड तालुका वकील संघटना. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्राहक आयोगाचे विद्यमान अध्यक्ष जस्टिस सुरेंद्र तावडे, त्याचप्रमाणे सर्व आदरणीय न्यायाधीश, त्याचप्रमाणे आदरणीय आमदार किरणजी सामंत साहेब आणि भाई जगताप साहेब, त्याचप्रमाणे राज्य सरकारचे सर्व प्रशासनिक अधिकारी, विभागीय आयुक्त, आयुक्त कोकण विभाग, त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी, सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषक नियंत्रण मंडळ श्री देवेंद्र सिंग, CEO रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि इतर सर्व त्यांचे कर्मचारी, कार्यक्रमासाठी उपस्थित बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सन्माननीय सदस्य, कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले माझे वकील बंधू आणि भगिनी, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली मंडणगड तालुक्यातील सर्व पक्षकार मंडळी, तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी, आजच्या या मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मी ॲडव्होकेट उमेश सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर मी मान्यवरांना विनंती करतो की पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावचे सुपुत्र, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि भारताच्या संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करावेत आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची प्रकाशमय सुरुवात करावी. असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही एकत्र येण्याने होते, एकत्र राहणे ही प्रेरणा असते आणि एकमताने एकत्र काम करणे ही प्रगती असते. कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस अँड वर्किंग टुगेदर इज सक्सेस. मंडणगड तालुक्यातील तमाम जनतेसाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद सोहळा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी न्यायालयाची इमारत नसावी ही गोष्ट बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेल्या आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेबांसारख्या द्वेष्ट्याला खटकणारी होती आणि तीच उणीव आदरणीय गवई साहेबांनी नेमकेपणानं हेरली आणि दिनांक 8 ऑक्टोबर 23 रोजी या इमारतीची पायाभरणी केली. आज दिनांक 12 ऑक्टोबर 25 रोजी 2 वर्ष 4 दिवसात ही इमारत पूर्ण होत आहे. त्या आणि तिचा उद्घाटन देखील साहेबांच्या हस्तेच होत आहे. हा देखील एक सुवर्णयोग आहे. कोकणच्या मातीची चेतनादायी शक्ती, समृद्ध संस्कृतीचं वर्णन कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांनी अत्यंत समर्पक शब्दात केलेलं आहे. ते म्हणतात, अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग दे रक्तास चेतना, इथे नांदते संस्कृती भारताची, घरातुनी दारात वृंदावना. इथे लाल मातीत चिऱ्या संगतीला, हिऱ्यासारखी मानसे जन्मती. इथे लाल मातीत चिऱ्या संगतीला, हिऱ्यासारखी मानसे जन्मती. इथे मायभूमीस लाभे अहंता, इथे अस्मिता जागती पेटती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या कोकणच्या लाल मातीचे सुपुत्र आणि त्यांच्या बाबतीत या ओळी अगदी त्यांच्यासाठीच दिलेल्या आहेत असं वाटतं. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्मे सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात. पसायदानातील ह्या प्रेरणेतून अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या ज्योतीने आजच्या कार्यक्रमाची प्रकाशमय सुरुवात केलेली आहे. मी आपल्याला विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या उद्घाटन स्वागत करूया. आता मी खेडचे शिवशाहीर विठोबा साळवी यांना विनंती करतो की त्यांनी उत्साह स्फूर्ती देणारा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेचा भाग असलेला पोवाडा सादर करावा. ऐका पोवाडा शूर मर्दांचा, ऐका पोवाडा
क्रांतीवीरांचा मर्द मराठ्यांचा ज्याने हा इतिहास घडविला, ज्याने हा इतिहास घडविला, ज्याने हा इतिहास घडविला. हे शत्रूला पायीच तुडविला, शत्रूला पायीच तुडविला, मानाचा झेंडा चढविला. राजे मानाचा झेंडा चढवेला, राजे मानाचा झेंडा चढवेला, राजे. आदिनामो मातृभूमीला, आदिनामो मातृभूमीला, आई जिजाऊला, शहाजी राजाला, विश्ववंदनीय शिवबाला, विश्ववंदनीय शिवबाला, शंभू शाहू महात्मा फुले बाबासाहेबांना. राजे बाबासाहेबांना राजे, बाबासाहेबांना राजे. शंभू शाहू महात्मा फुले बाबासाहेबांना. राजे बाबासाहेबांना राजे, बाबासाहेबांना राजे. नमन माझे साधू संताला, नामदेवाला, तुकारामाला, संत कबीराला, गाडगे बाबा तुकडोजी यांच्या गुरुचरणाला. राजे गुरु चरणाला राजे, गुरु चरणाला राजे. आज्ञा असू द्या विशाईराला. हे आज्ञा असू द्या विशाईराला, द्यावी शाहिराला, शाहिरी साथ चढविला, मुक्काम जांभूळवाडीला, गेरा पालगड खेड तालुक्याला, शिवशाहीला गातो पवाड्याला, गातो पाण्याला राजे, गातो पाण्याला राजे, गातो पाण्याला राजे. माझ्या शिवरायांच्या मर्द मावळ्या नवची जाऊ सावित्रीच्या लेकीनो आणि बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांनो, या भारत देशाच्या या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आज मंडणगड तालुक्याचं स्वप्न होतं, जे स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम केलं आणि म्हणून मंडणगड तालुक्याची मान भारताच्या इतिहासामध्ये उंचावली गेली. ज्यांच्यामुळे उंचावली मान, ज्यांच्यामुळे उंचावली मान, दिलं संविधान बाबासाहेबानं, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं. देशाचा कायदा ज्याने केला, देशाचा कायदा ज्याने केला, घटना दिली या देशाला, बाबासाहेब शिल्पकार झाला. राजे बाबासाहेब शिल्पकार झाला, राजे बाबासाहेब शिल्पकार झाला, राजे. धन्य धन्य आंबडवे गाव, धन्य धन्य आंबडवे गाव, सर्वाला ठाव, जगामध्ये नाव, जगामध्ये नाव, जगामध्ये नाव. मंडणगड तालुक्याला, मंडणगड तालुक्याला, मंडणगड तालुक्याला, शिवबाच्या सह्याद्री खोऱ्याला, रत्नागिरी कोकण प्रांताला, राजे रत्नागिरी कोकण प्रांताला, राजे रत्नागिरी कोकण प्रांताला, राजे. सोनियाचा दिन उजाडला, सोनियाचा दिन उजाडला, आनंद भाऊ झाला आज सर्वाला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला, मनोरथ पूर्ण झाला, मनोरथ पूर्ण झाला. सगळ्यांचं मनोरथ पूर्ण झालं. बाबासाहेबांच्या गावामध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये एक देशाचा असं पहिलं न्यायालय उभं राहिलंय, तिथं बाबासाहेबांचा पूर्णातील पुतळा आहे. आणि आज देशाचे सर्व न्यायमूर्ती, देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, या सर्वांनी या ठिकाणी, राज्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार, या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे. भारताचे सरन्यायमूर्ती, सरन्यायमूर्ती, सरन्यायमूर्ती
भूषण या देशाला लाभले 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 भूषण या देशाला संग्राम पाटील सहकार्याला संग्राम पाटील सहकार्याला मिलिंद लोखंडे प्रयत्नाला राजराजे मिलिंद लोखंड प्रयत्नाला राजराजे मिलिंद लोखंड प्रयत्नाला राजराजे न्यायमूर्ती मुंबई रत्नागिरी न्यायमूर्ती मुंबई रत्नागिरी विराजमान स्वारी वकिली साधन्यारी वकिली साधन्यारी वकिली साधन्यारी मंत्री महोदय समयाला मंत्री महोदय समयाला मंत्री महोदय समयाला जणू शिवराज्य उभा राहिला जणू शिवराज्य उभा राया शायरी मुजरा आज केला राजराजे शाहीर मुद्रास केला राजराजे शाहीर मुद्रास केला राजराजे विश्ववंदनीय शिवछत्रपती राधा जगी झाला बंधुनो राधा जगी झाला शाहीर साळवी मानाचा मुजरा करीतो चरणाला धन्यवाद. या पोवाड्याने सर्वांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. मी रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विनोद जाधव आणि मंडणगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी भारताचे सरन्यायाधीश या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नामदार भूषण गवई साहेब यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व स्वागत करावे. नुसती मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 रत्नागिरी मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 डॉक्टर अनिता नेवासे आणि ॲडव्होकेट सौ सोनल बेर्डे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार आणि स्वागत करावा. मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 रत्नागिरी A.M. अंबळकर आणि ॲडव्होकेट सचिन बेर्डे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 खेड श्री P.S. चांदगुडे आणि ॲडव्होकेट धनंजय करमरकर यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 खेड श्रीमती V.T. निरगुडे आणि ॲडव्होकेट आदित्य सुळे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी प्रिन्सिपल सिनियर डिव्हिजन रत्नागिरी सौ हेमलता भोसले आणि ॲडव्होकेट श्रीकृष्ण जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती जस्टिस मकरंद कर्णिक साहेब यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती S.S. पिंगळे
व ॲडव्होकेट सुरेश हागरुम यांना विनंती करतो की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार जे रत्नागिरीचे पालक न्यायमूर्ती आहेत त्यांचे पुष्पगुच्छ आणि स्फूर्तचिन्ह देऊन स्वागत करावे. मी रत्नागिरीचे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर SV जोशी आणि ॲडव्होकेट अमोल बैकर यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे गृह महसूल ग्रामविकास पंचायत राज ग्राहक संरक्षण अन्न औषध प्रशासन मंत्री श्री योगेश कदम साहेब यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. त्यानंतर स्वागतपर संबोधन करण्याकरता मी आमंत्रित करतो मंडणगड उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये ज्यांनी अथक परिश्रम घेतले, अत्यंत जबाबदारीने हे कार्य पूर्णत्वास नेले, बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर बार काउन्सिलचे आमचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्याबरोबर सातत्यानं मुंबई मंडणगड अशा अनेक फेऱ्या मारून हे काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पूर्ण केली. मुंबई उच्च न्यायालयाचे आदरणीय न्यायमूर्ती आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री माधव जामदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर संबोधन करावं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंडणगड तालुक्यामध्ये न्यायालय इमारतीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या हस्ते संपन्न होण्याच्या समारंभाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे. मी भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब, मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, गृह व महसूल मंत्री माननीय मकरंद कर्णिक साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश विनोद जाधव साहेब, तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले सर्व न्यायाधीश, वकील वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय नागरिक या सर्वांचे स्वागत करतो. मंडणगडचे वैशिष्ट्य म्हणजे या भूमी चक्रा टाकावं नाही लागल्या, लगेच आमचं काम होत गेलं आणि 182चा आमचा क्लेम होता, आम्हाला 146 मिळाले आणि त्याच्यात आम्ही हॅपी आहोत. निश्चितच आमच्याजवळ जर ही पॉलिसी नसती तर पैसा एकदम उभा करणं आणि ऑल ऑफ सडन जेव्हा आपल्यावर एखादी विपदा येते तर ह्या पॉलिसीमुळे आम्हाला जो फायदा झाला तो खूपच हे होता आणि आम्ही त्याच्याबद्दल खूप सॅटिस्फाईड आहोत. आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या याचं आम्हाला जे उदाहरणच आहे की मला जो फायदा झाला, बेनिफिट्स मिळाले, त्यामुळे आम्ही नक्कीच जणांच्या अथक प्रयत्नांमुळे या इमारतीचे बांधकाम हे पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा ज्या शेकडो कामगारांनी रात्रंदिवस अथक परिश्रम करून या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेले त्यांचा आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते बांधकाम मजूर, अभियंते, कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे शिल्पकार, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण चित्रित करणाऱ्या भित्तिचित्रांची निर्मिती करणारे जे कला महाविद्यालयाचे प्राध्यापक, तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या सर्वांचे मनापासून आभार. या नूतन इमारतीच्या बांधकामामध्ये पूर्वीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी साहेब, श्री गोसावी साहेब व सध्या कार्यरत असलेले श्री विनोद जाधव साहेब यांचे योगदान फार मोठे आहे. मंडणगड येथे आधी कार्यरत असलेले न्यायाधीश श्री शिंदे साहेब आणि आता कार्यरत असलेल्या न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी मॅडम यांनी या कामात फार मोठे योगदान दिले. या सर्वांचे आभार. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणाऱ्या आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद जामदार साहेब. त्यानंतर मंडणगड कोर्ट इमारतीचं महत्त्व आणि 8 ऑक्टोबर 23 ते 12 ऑक्टोबर 25 या 2 वर्ष 4 दिवसांच्या कालखंडामध्ये मंडणगड नूतन इमारतीचं जे बांधकामाचे विविध टप्पे झाले त्या टप्प्यांच्या संदर्भामध्ये एक चित्रफीत तयार केली गेलेली आहे आणि ती चित्रफीत दाखवण्याकरता मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी ती चित्रफीत प्रदर्शित करावी. आणि या चित्रफितीद्वारे ह्या 2 वर्ष 4 दिवसातल्या कालखंडाचा हा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड निळाशार समुद्राच्या किनाऱ्यावर आणि हिरव्यागार डोंगर रांगेत वसलंय. तसंच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं गाव मंडणगड.
जिथे भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबवडे वसलेलं आहे. या मातीत न्याय, समता आणि स्वातंत्र्याचं बीज आहे. आणि आज त्या विचारांच्या पायावर उभं राहिलं आहे मंडणगड न्यायालय, न्यायाच्या नव्या पर्वाचं प्रतीक. माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई न्यायाचा दीप उजळवणारे. 2014 मध्ये मंडणगडमध्ये ग्राम न्यायालयाची संकल्पना आकार घेत होती आणि उद्घाटन अपेक्षित होतं माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई साहेबांच्या हस्ते. योगायोगानेच 2023 मध्ये याच माननीय गवई साहेबांच्या हस्ते भूमिपूजन आणि आता 2025 मध्ये या नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडतंय. हा मंडणगडसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांची न्यायदृष्टी आणि सर्वसामान्यांपर्यंत न्याय पोहोचवण्याची बांधिलकी हीच या प्रवासाची सर्वात मोठी प्रेरणा ठरली. यत्र धर्मः तत्र जयः. जिथे धर्म आणि न्याय असतो तिथेच खरा विजय असतो. माननीय देवेंद्र फडणवीस दृढ इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी या स्वप्नाला वेग दिला तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि न्यायमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांच्या नेतृत्वाखाली या न्यायालयाला मंजुरी, निधी आणि प्रशासकीय गती मिळाली. त्यांचा स्पष्ट विश्वास होता, न्याय फक्त कागदावर नको, तो जनतेच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे हे स्वप्न वास्तवात आलं. पालकमंत्री माननीय उदय सामंत, कृतिशीलता आणि समर्पण. पालकमंत्री माननीय उदय सामंत यांनी या न्यायालयाच्या स्थापनेसाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नामुळे 2018 मध्ये लघु पाटबंधारे विभागाची 2 एकर जागा मंडणगड न्यायालयासाठी मंजूर झाली. त्यांनी शासन आणि न्यायव्यवस्था यांच्यात समन्वय साधत या प्रकल्पाला प्राधान्य दिलं. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आज ही भव्य वास्तू प्रत्यक्षात उभी राहिली आहे. माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार नेतृत्व आणि कार्यतत्परतेचा आदर्श. या प्रकल्पाच्या नियोजनात, बांधकामात आणि प्रत्येक टप्प्यावर माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब यांनी दाखवलेली कार्यतत्परता उल्लेखनीय आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन, न्यायालयीन अधिकारी आणि बांधकाम विभागाची सतत समन्वय ठेवून प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तू फक्त दगडांची नाही तर न्यायाच्या भावनेची बनली आहे. राज्यमंत्री योगेश रामदास कदम, लोकाभिमुख सहभाग. या प्रवासात राज्यमंत्री माननीय योगेश रामदास कदम यांनी स्थानिक पातळीवर मोलाचा सहभाग दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासन, स्थानिक प्रशासन आणि जनतेत सुसंगत दुवा निर्माण झाला. त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प सहजतेने पूर्णत्वास पोहोचला. एक ऐतिहासिक अभिमान, बाबासाहेबांची साक्ष. मंडणगड न्यायालय हे केवळ न्यायाचं केंद्र नाही तर संपूर्ण भारतातील एकमेव असं न्यायालय आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे, ज्यांच्या महत्त्वपूर्ण घटनांचे शिल्पांकन भारतीय संविधानाच्या सीमारेषांवर कोरलेलं आहे. ही वास्तू म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा सजीव पुरावा, न्याय, समता आणि स्वाभिमानाचा शाश्वत संदेश देणारी. या भव्य न्यायालयाच्या स्थापनेत योगदान दिले असे अनेक मान्यवर
आणि त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई आणि मंडणगड बार असोसिएशन मधील सर्व वकील त्यांच्या समर्पित योगदानामुळे हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला. धर्मो विश्वस्य भूषणम. धर्म आणि न्याय हेच या विश्वाचे खरे अलंकार आहेत. ही आहे बाबासाहेबांच्या भूमीत रुजलेली न्याय, समता आणि स्वातंत्र्याची नवी कहाणी. मंडणगड न्यायालय, न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात. धन्यवाद. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनिर्मित कोल्हापूर सर्किट बेंचचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावे. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, निसर्गाने भरभरून प्रेम दिलेला असा हा तालुका मंडणगड या ठिकाणी या सुंदर सोहळ्यास सर्व आपण उपस्थित राहिलात. माझे बंधू भगिनी, माझे वकील बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. 18 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचची सुरुवात झाली, कामकाजाला सुरुवात झाली. माननीय सरन्यायाधीश श्री गवईसाहेब यांच्या हस्ते एक सुंदर असा तिथे सोहळा झाला आणि त्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या क्षेत्राच्या अधिकार क्षेत्रामध्ये 6 जिल्हे, त्याच्यात 1 जिल्हा हा रत्नागिरी आणि त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून, सिनियर जज म्हणून सध्या मी कार्यरत आहे. तर हा मला मान मिळाला इथे उपस्थित राहायला, याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. मंडणगडच्या बिल्डिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा इथे काय अडचणी आहेत हे आमच्या समोर आल्या. इकडचे गार्डियन जज माधव जामदार साहेब, कदम मॅडम या सर्वांनी मिळून खूप काम केलं. इकडे संग्राम देसाई यांनी खूप काम केलं, आमचे मित्र. आणि फार कमी काळात महाराष्ट्र शासनाने जो काही सहकार दिला, ह्या सगळ्या जे कोऑपरेट केलं, त्यामुळे आज आपल्याला ही इमारत बघायला मिळते. आपले सरन्यायाधीश साहेब गवई साहेब यांचं एक स्वप्न आहे, न्याय दारोदारी, शेवटच्या घटकाला न्याय मिळायला पाहिजे, न्याय घरोघरी. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलं असाल तर ज्युडिशरीमध्ये फार सुंदर इमारतीचे उद्घाटन झाले. एक अद्ययावत इमारती आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी, वकिलांच्या सोयीसाठी आणि मुख्यतः पक्षकारांच्या सोयीसाठी जे काही लागणार आहे, ज्या त्यांना अडचणी आहे, त्याचं सगळं लक्षात घेऊन काही सुंदर इमारती तयार केल्या. तर ह्या इमारती फक्त शहरात नाही, फक्त नाशिकला नाही किंवा कोल्हापूरला नाही किंवा मुंबईला नाही, तर गावोगावी, तालुक्यामध्ये ह्या इमारती महाराष्ट्र शासन आणि ज्युडिशरी हे एकत्र मिळून फार सुंदर इमारती आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी तयार झाल्या. याचा एकच उद्देश आहे की न्याय जो आहे हा आपल्या प्रत्येकाच्या दारी पोचला पाहिजे. आणि ही संकल्पना जी आपल्या सरन्यायाधीश साहेबांची आहे, मी म्हणेन की हा जो पिरियड आहे हा गोल्डन पिरियड होता. सरन्यायाधीश साहेब, मुख्यमंत्री साहेब यांनी जे केलेलं आहे, उपमुख्यमंत्री साहेब आहेत आणि सगळे वकील मित्र आमचे आहेत, सगळे संघटना आहेत, यांनी सर्वांनी मिळून नुसतं शहरात नाही पण तालुक्यात ठिकाणी पण चांगल्या इमारती उभ्या केलेल्या आहेत, आपल्या चांगल्या सुखसोयी दिलेल्या आहेत. तर ह्या सर्व हे जेव्हा कार्य चालू होतं त्यावेळेला आमचे विलास गायकवाड साहेब होते, त्यांनी खूप मदत केली सगळं गव्हर्नमेंटचं आणि समन्वय साधण्यासाठी. त्याच्यानंतर आपले प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज विनोद जाधव साहेब ते मध्ये आले आणि त्यांनी खूप या ठिकाणी त्यांचा सहभाग होता. तर असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी खूप त्यांनी दिवस रात्र मेहनत केलेली आहे, त्यांचे मी आभार मानतो. आणि विशेषतः मी असं म्हणेन की सरन्यायाधीश साहेबांनी तालुक्या ठिकाणी, नुसतं शहरात नाही पण तालुक्या ठिकाणी येऊन इतक्या सुंदर इमारतीचं उद्घाटन केलं, हा एक फार चांगला मेसेज गेलेला आहे. तर हे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर मी महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे लोकप्रिय मराठी भाषा आणि उद्योग मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री, आमचे सर्वांचे लाडके उदयजी सामंत साहेब
यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय चंद्रशेखर साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय मिलिंदजी कर्णिक साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब, प्रभारी जिल्हा सत्र न्यायाधीश विनोदजी जाधव साहेब, दिवाणी न्यायाधीश प्रथम श्रेणी मंडणगड श्रीमती अमृता जोशी मॅडम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोलजी सावंत, संग्रामजी देसाई, मिलिंदजी लोखंडे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, विधिमंडळातील आमदार आदरणीय किरण भैया सामंत, भाई जगताप साहेब, आमचे कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मंडणगडवासीय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे. कारण देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेबांच्या हस्ते ज्या न्यायालयाचं भूमिपूजन झालं ते सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळी न्यायाधीश होते, परंतु त्याच इमारतीचं उद्घाटन ते सरन्यायाधीश झाल्यानंतर होतं आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये होतं आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे. आज राज्याचे दोन्ही संवेदनशील नेते या व्यासपीठावर आहेत. संग्राम देसाईंना, उमेश सावंतना हा देखील एक किस्सा माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना रवींद्रनाथ टागोरांच्या म्युरल उद्घाटनासाठी गवई साहेब रत्नागिरीमध्ये आले होते आणि बार असोसिएशनला देखील आता माहिती झालेलं आहे की त्यांच्या मागण्या जर मान्य करून घ्यायच्या असतील आणि राज्यकर्त्यांच्या त्या गळी उतरवायच्या असतील तर भूषण गवई साहेब ज्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांच्या कानात सांगायचं म्हणजे गवई साहेब आम्हाला सांगतात आणि त्या पूर्ण होतात. हे बार असोसिएशनला देखील माहिती आहे. आणि म्हणून तिथे संग्राम देसाई असतील, आमचे गजानन चव्हाण साहेब असतील आणि भूषण गवई साहेबांना सांगितलं की मुंबई गोवा बार असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरसाठी नवी मुंबईमध्ये आपण जागा शोधतोय आणि गेली 10-15 वर्ष ही जागा आपल्याला मिळालेली नाही. गवई साहेबांच्या सोबत मी व्यासपीठावर होतो. गवई साहेबांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला आणि एकनाथ शिंदे साहेबांना सूचना केली की बघा 10-15 वर्षापूर्वीची ही मागणी आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताय, ही जागा देण्याचं भाग्य तुमच्या नशिबी येऊ दे असं गवई साहेबांनी माझ्या देखत शिंदे साहेबांना सांगितलं. आणि पुढच्या 8 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाची इतके वर्ष पाठपुरावा केलेली जागा आमच्या सरकारनं बार असोसिएशनला द्यायचा निर्णय घेतला. त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे. आणि दुसरे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी या व्यासपीठावर आहेत. या न्यायालयाचं ज्यावेळी भूमिपूजन झालं आणि या न्यायालयामध्ये अशी एक फेज निर्माण झाली की निधीमुळे हे काम रखडतंय की काय, पण त्याच्या पुढच्या 8 दिवसामध्ये आवश्यक असलेला निधी तर मिळालाच आणि त्याच्यातला निधी उरला देखील. एवढे पैसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या न्यायालयाला दिले. आणि या 2 गोष्टी माहिती असल्यामुळं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील आता मुख्यमंत्री महोदयांकडे 2 मागण्या करणार आहे. आणि त्या देखील कुठच्याही विकास कामाच्या नाहीत, त्या देखील न्यायिक व्यवस्थेच्या आहेत, ज्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत. रत्नागिरी जिल्हा हा न्यायिक क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात अग्रेसर आहे. कारण ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नागिरीच्या न्यायालयामध्ये खटला देखील चालवलेला आहे. आणि हे मंडणगड न्यायालय हे देशातलं असं एक न्यायालय आहे की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू विथ म्युरल आहे. त्याच्यामुळं हे आता 1 नंबरचं न्यायालय एवढ्यासाठीच आहे की देशातल्या अन्य गावांचा आणि तालुक्यांचा जर आपण अभ्यास केला तर 40,000 लोकवस्तीच्या छोट्याशा गावामध्ये
दिवाणी न्यायालयाची कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत तर देशात पहिल्यांदा कुठं उभारली गेली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या मंडणगड गावामध्ये उभारलेली आहे. आणि म्हणून मला शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजींना एक मनापासूनची विनंती करायची आहे. अजून एक या सगळ्या न्यायव्यवस्थेची रत्नागिरी जिल्ह्याची एक मागणी आहे आणि ती मागणी अशी आहे की खेडला जे आपलं सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये देखील अनेक केसेस या लोकांच्या असतात आणि तिथं देखील नवीन न्यायालय बांधावं अशा पद्धतीची काल विनोद जाधव साहेबांची चर्चा करत असताना मला इथल्या न्यायव्यवस्थेची मागणी कळली आणि त्यांनी जागा देखील शोधून काढलेली आहे. कृषी विभागाची 35 एकर जागा ही खेड तालुक्यामध्ये आहे. त्यातली 10 एकर जागा जर खेडच्या न्यायालयाला आपण दिली आणि निधी जर मंजूर केला तर रत्नागिरीवासियांना आवश्यक असलेलं खेडचं न्यायालय देखील अशाच पद्धतीनं उभं राहील. ही एक मागणी माझी आपली पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. खेडच्या पुढे गेल्यानंतर चिपळूण लागतं. चिपळूणचा देखील माझ्या माहितीप्रमाणे कापसाळचा प्रस्ताव हा जिल्हा न्यायालयानं शासनाकडे पाठवलेला आहे. त्याला देखील मुख्यमंत्री महोदय आपण निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील एक कळकळीची आपल्याला विनंती करतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी जी फक्त जिल्हावासियांची नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक बंधू भगिनीची आहे. ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आंबवडे गावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा एक आराखडा तयार झालेला आहे. तर ते देखील स्मारक आपल्या देशाचं प्रतीक म्हणून, आपल्या देशाची अस्मिता म्हणून या जिल्ह्यामध्ये उभं करणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की या व्यासपीठावर पालकमंत्र्यांना केलेली मागणी ही पूर्ण होईल याची पूर्ण खात्री असल्यामुळं अगदी जबाबदारीने ह्या 3 मागण्या मी या व्यासपीठावर केल्यात. आणि म्हणून पुन्हा एकदा गवई साहेबांचं या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आणि सगळ्याच न्यायाधीश साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं देखील पालकमंत्री म्हणून मी कौतुक करतो. आणि एकच गोष्ट साहेब सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागानं जे केलेलं काम आहे ह्याला तोड नाही. कारण ज्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील किंवा त्यांचा सगळा स्टाफ असेल जो जमिनीवर उतरून काम करत होता, हे बघितल्यानंतर माझ्या एक मात्र लक्षात आलं की असं सार्वजनिक बांधकाम खातं जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी काम करायला लागलं तर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो काय लोड आहे तो 100% कमी होईल. ही खात्री देखील या न्यायालयाच्या कामाच्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेली आहे. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद देत असताना मी आत्ताच चंद्रशेखर साहेबांना सांगितलं की आमच्या देखील आयुष्यातला एक अभिनव कार्यक्रम असा आहे की पूर्ण ज्युडिशरी सिस्टीम या कामामध्ये स्वतः सक्रिय अधिकाऱ्यांबरोबर काम करत होती. हे देखील अतिशय चांगलं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि इमारतीच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. आणि याचं फक्त आणि फक्त कारण म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आहेत हे देखील सांगताना मला कुठेही मनामध्ये शंका नाही. आणि गवई साहेब, पुन्हा एकदा माझं मनोगत संपवत असताना या रत्नागिरी जिल्ह्याची अजून एक मागणी आपण मान्य केली, ती म्हणजे कोल्हापूरला आपण बेंच सुरू केलं. त्याबद्दल देखील रत्नागिरीकरांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंत साहेब. आणि आपण म्हटलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याला तोडच नाही आणि त्यामुळं काही सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि त्या सत्कारामध्ये पहिल्यांदा आदरणीय जामदार साहेबांच्या संकल्पनेतून काही अविरत कष्टानं ज्या लोकांनी ह्या न्यायालयाची इमारत उभारली त्या 4 कामगारांचा सत्कार या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून होत आहे. आणि म्हणून मी विनंती करतो की अक्षय माटे, इंजिनियर जिंतोबाई आणि शिवनंदन शाहू हे 3 कामगार यांना आदरणीय गवई साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा. ह्या जिंतोबाई जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, दुसऱ्या मजल्याच्या सगळ्यात वरच्या कामाचं प्लॅस्टरिंगचं काम या बाईने एकटीने, दुसरे कामगार नसताना एकटीने भर पावसात केलं आणि त्यामुळं ही इमारत अतिशय कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकली. सुपरिटेंडंट इंजिनियर मिलिंद कुलकर्णी यांनी मला असं सांगितलं की त्या बाईनं जमिनीखाली जाऊन आणि अत्यंत टॉपला प्लॅस्टरचं काम देखील पूर्ण केलं आणि त्यामुळे त्या बाईंचा सत्कार म्हणजे खऱ्या अर्थानं श्रमाची पूजा आहे असं समजलं जातं.
धन्यवाद. त्यानंतर सुपरिटेंडंट इंजिनियर रत्नागिरी विभाग श्री मिलिंद कुलकर्णी साहेब आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जयदेव सुखदेव साहेब या दोघांचा सत्कार करण्याकरता मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या मिलिंद कुलकर्णी साहेबांचा आणि जगदीश सुखदेव साहेबांचा सत्कार करावा. या दोघांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये ही इमारत पूर्ण केली आणि ही इमारत पूर्ण करण्याकरता त्यांचा वाटा अमूल्य आहे. त्यानंतर सत्कार देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे या रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ज्यांच्या कारकिर्दीमध्ये हे सर्व कार्यक्रम आणि हा उपक्रम राबवला गेला, श्री एम देवेंद्र सिंह यांना विनंती करतो की त्यांचा देखील सत्कार सर्व मान्यवर मंडळींनी करावा. प्रशासनानं पूर्णतः साथ देऊन महाराष्ट्र शासन सज्ज करण्याकरता आदरणीय देवेंद्र सिंग यांनी आपली पूर्ण प्रशासकीय ताकद या कार्यक्रमाला लावली आणि त्यामुळं ही इमारत अत्यंत कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकली. धन्यवाद साहेब. त्यानंतर मी विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. Start. We gotta think local to make our game global. We got the solution to every problem. One nation with innovation, together a new start. Tech, culture and art. This is India, we keep our heads high. We gonna fly, we gonna touch the sky. New identity, new India, you gonna see us shine. We gonna fly, we gonna touch the sky. New identity, new India, you gonna see us shine. We gonna fly, we gonna touch the sky. New identity, new India, you gonna see us shine. We gonna fly, we gonna touch the sky. New identity, new India, you gonna see us shine. This is India, we keep our heads high. श्री चंद्रशेखर साहेब, कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंदजी कर्णिक साहेब, रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, रत्नागिरीचे पालक न्यायाधीश माधव जामदार साहेब, राज्यमंत्री योगेश कदमजी, रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोदजी जाधव, दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी, बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोलजी सावंत, संग्रामजी देसाई, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे, उमेशजी सावंत, सर्व उपस्थित मान्यवर आणि या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजच्या दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना देखील मी वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि याचा देखील आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आंबवडे गाव इथे आहे आणि मंडणगड तालुका या तालुक्यामध्ये ही न्यायालयाची इमारत उभी राहते आहे. भारतीय राज्यघटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आज आपण मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करीत आहोत. खरं म्हणजे हा मंडणगडवासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे. हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे.
घटनेचं मंदिर आहे याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील. रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडणगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. मुंबई उच्च न्यायालयाला देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना देखील धन्यवाद देतो. खरं म्हणजे मला आठवतं आहे मगाशी उदय सामंत यांनी उल्लेख केला, 2 वर्षापूर्वी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये या ठिकाणी या न्यायालयाला मान्यता मिळाली आणि गवई साहेबांनी अनेक न्यायालयांना मान्यताही दिली आणि त्यांच्यामुळे अनेक न्यायालये देखील आम्हाला सुरू करता आली. आणि या सगळ्याचं श्रेय आदरणीय भूषण गवई साहेबांना जातं हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितोय. या न्यायालयाचं भूमिपूजन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि याचं लोकार्पण देखील उद्घाटन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे आणि ज्याचं भूमिपूजन त्याचं उद्घाटन देखील म्हणजे गवई साहेब बघा, आमचं सरकार आणि आमचं PWD खातं किती सक्षमपणे आणि वेगाने काम केलेलं आहे. भूमिपूजनही तुम्ही केलं आणि लोकार्पणही तुम्ही केलं, हा योगायोग मोठा आहे. आणि त्यावेळेस आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी भूमिपूजनाला होते आणि आज उद्घाटनालाही ते आहेत. हा देखील योगायोग आहे. आणि म्हणून नेहमी आम्ही कधी कधी कार्यक्रमामध्ये सांगतो की अनेक महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्याचं लोकार्पणही मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं. यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळतो आणि खऱ्या अर्थाने या विकासामध्ये देखील मोठा हातभार लागतो. आणि म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील स्वतः लक्ष घातलं याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करीन. PWDचं, जिल्हाधिकाऱ्यांचं, इतर सर्वांचं आणि जे कामगार होते म्हणजे भूषण गवई साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे की अगदी शेवटचा माणूस, या समाजातला शेवटचा घटक, याला न्याय मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती. तसेच आज व्यासपीठावर कामगारांचं सत्कार भूषण गवई साहेबांच्या हस्ते झाला. हा देखील एक योगायोग आहे. आणि या ठिकाणी निस्पृह आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो. आणि न्याय गावागावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोचला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवणारे सरन्यायाधीश आम्हाला मिळालेत, लाभलेत. हे आमचं सर्वांचं भाग्य आहे, सर्वांचं भाग्य आहे. आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, हे आपलं परम भाग्य आहे. आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी जातो आणि या देशभरातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचवण्याचं काम करतो. खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्याचा तर अभिमानच आहे. परंतु त्यांचा विनम्र स्वभाव, शालीनता आणि जे काही सर्वांना आपलंसं करून घेण्याची जी हातोटी आहे, कोणी त्यांना ओळखीचं दिसलं की त्याला नावाने हाक मारतात, जवळ घेतात. आमच्या मुंबईमध्ये जेव्हा राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला तेव्हा विधान भवनामध्ये जुने लोक त्यांना भेटले, त्यांच्याबरोबर बोलवलंही, फोटोही काढले, खूप वेळ त्यांनी दिला. असा सर्वसामान्यांमधला अतिशय असामान्य
कर्तृत्ववान या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्यासमोर आज आहे उपस्थित, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनांनी डगमगून न जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. आणि म्हणूनच ते भारतीय न्यायव्यवस्थेचे भूषण आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. शिवाय त्यांचं आडनाव गवई आहे, त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग आळवावा मी म्हणत नाही. आणि म्हणून त्यांना त्यांची नेमकी जाण आहे कधी कुठला निर्णय घ्यायचा. आणि म्हणूनच त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती आपण पाहतोय. गवई साहेब, या देशातील न्यायप्रिय जनता सदैव तुमच्या सोबत आहे. मला वाटतं गवई साहेबांनी न्यायालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची गेल्या 3-4 महिन्यात हॅट्रिक केलेली आहे. गवई साहेबांमुळे मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झालं. न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय खरोखर लोकांच्या दारी पोचतो हे दाखवून देण्याचं काम केलं आहे. कोल्हापूर सर्किट बेंच, मंडणगड आणि त्याचबरोबर महाड, इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी जी न्यायालय उभी राहिली त्याच्या मागे गवई साहेबांची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये ही इमारत देखील उभी राहते. गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही जेव्हा जेव्हा गवईसाहेब आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा न्यायालयाचा विषय येतो तेव्हा 1 मिनिट 1 सेकंद देखील आम्ही लावत नाही, ताबडतोब त्याला मंजुरी देतो, मान्यता देतो. कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ही न्यायालय करत असतात. आणि म्हणून या भावनेने आम्ही कधी कुठेही कधी काटकसर करावी लागते, परंतु तुमच्या न्यायव्यवस्थेच्या न्यायालयाच्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कधी काटकसर केलेली नाही, करणारही नाही. कारण हे आवश्यक आहे, ते आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी मोठी इमारत उभी राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने PWD, त्यांचे इंजिनियर, आर्किटेक्चर या सगळ्यांचं अभिनंदन आपण केलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांना जवळ न्याय मिळेल, लोकांच्या दारी न्याय मिळेल. आणि म्हणून ही इमारत जी आहे कोर्टाच्या, आता वर्षानुवर्ष मुंबईकडे इतर ठिकाणी लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत. आणि म्हणून कोकणवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी आहे. या नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोर्टिंग असेल, VCA आहे, डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट आहे, वकिलांसाठी देखील सुबक कार्यालय आहे, वाचनालय आहे, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत, दिव्यांगांसाठी देखील रॅम्प आणि लिफ्ट आहे आणि सगळंच आहे, वेटिंग रूम आहे, स्वच्छतागृह आहे. सगळं या ठिकाणी जे आवश्यक आहे इथलं वातावरण कोर्टाचं ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलं आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. आज या न्यायालयीन संकुलाचं उद्घाटन म्हणजे त्या सामाजिक लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे. हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे. आणि म्हणून आपण संस्कृती रक्षणासाठी मोठ्या भक्तिभावाने मंदिरं उभारतो, पण ही न्याय मंदिरं उभारण्याचं काम तितकंच पुण्याचं आहे आणि आवश्यक आहे. कारण या मंदिरातून सर्वसामान्यांना न्याय मिळत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेत अशा संस्था टिकवून ठेवण्याची ताकद आहे. आणि म्हणून कोकणामध्ये सुसज्ज असं हे न्याय मंदिर उभं राहतं आहे. मी आणि या ठिकाणी इथले खटले सर्व लवकर निकाली निघतील, अधिकाधिक लोकांना जलद न्याय मिळेल आणि इथे सत्याचाच विजय होत राहील अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर मी
मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री चंद्रशेखर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपणा सर्वांना संबोधित करावं. आदरणीय श्री जस्टिस भूषण रामकृष्ण गवई साहब, जैसा एकनाथ शिंदे साहब ने कहा, न्यायपालिका के भूषण, देश के गौरव, ऑनरेबल द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब, माननीय डिप्टी चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदे साहब, माननीय मंत्री श्री उदय सामंत साहब, माय ब्रदर जस्टिस मकरंद कार्निक साहब, जस्टिस माधव जामदार साहब, ऑनरेबल मिनिस्टर योगेश कदम साहिब, रजिस्ट्रार जनरल, मेंबर्स ऑफ द रजिस्ट्री, इंचार्ज प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज, जुडिशियल ऑफिसर्स, अनमोल सामंत साहब, चेयरमैन बार काउंसिल महाराष्ट्र एंड गोवा, श्री संगम देसाई साहब, मेंबर बार काउंसिल, श्री मिलन लोखंडे साहब, प्रेसिडेंट मंडनगढ़ वकील संघ, सीनियर एडवोकेट्स, मेंबर्स ऑफ द बार, डिस्टिंग्विश्ड गेस्ट्स, मान्यवर सभा में उपस्थित सब लोग, आज बड़ा ही गौरवशाली दिन है. दिस इज अ मोमेंट ऑफ ग्रेट प्राइड, सेलिब्रेशन एंड सेटिस्फैक्शन. आज हम सब यहाँ मंडनगढ़ के कोर्ट कॉम्प्लेक्स के उद्घाटन के लिए एकत्रित हुए हैं और आज का दिन और भी गौरवशाली हो जाता है कि हमारे सर्वोच्च न्यायालय के चीफ जस्टिस आदरणीय गवई सर आज मौजूद हैं हमारे बीच. आप सबको याद होगा ये 2014 की घटना है जब एक गार्जियन जज रत्नागिरी के रूप में ऑनरेबल गवई सर ने मंडनगढ़ के ग्राम न्यायालय का उद्घाटन किया था और 2023 में फाउंडेशन स्टोन हमारे परम आदरणीय गवई सर ने ही इस न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का डाला था. और आज सचमुच में ये बड़ा ही हमारे लिए सौभाग्य की बात है कि आज मुख्य न्यायाधिपति सर्वोच्च न्यायालय के श्री गवई सर आज हमारे बीच हैं और इनके कर कमलों से आज इस नए बिल्डिंग का न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का उद्घाटन होने जा रहा है. ये दिस रिफ्लेक्ट्स ए फुल सर्किल मोमेंट where justice, legacy and leadership converges. आदरणीय गवई सर की ज़िंदगी हमेशा ही दूसरों के न्याय देने के लिए और सतत अथक प्रयास में रहा है. हम सब जानते हैं इनके जो न्याय रहे हैं, इनके जजमेंट्स शुरुआती दिनों से लेकर के आज तक हमेशा ही आम आदमी के लिए केंद्रित रहा है और देश की प्रगति में हमेशा ही बड़ा एक बल साबित हुआ है. चाहे वो आज हाल फिलहाल के जो हमारे गवई सर के जो जजमेंट्स हैं, ये सब हमारे देश की प्रगति के लिए काफ़ी महत्वपूर्ण साबित हो रहे हैं. इस न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का जो आज इनॉग्रेशन होना है, आज का दिन, ये एक माइलस्टोन होगा. ये एक ट्रिब्यूट है टू द लीगेसी ऑफ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिए. उनके एंसेस्ट्रल विलेज जो इस तालुका के अंदर है, द सॉइल ऑफ मंडनगढ़ कैरीज द इकोज ऑफ बाबा साहब lineage. This judicial edifice stands
Roadzen is a global technology company using AI to transform auto insurance. Some of the world's largest car makers, insurers, and fleets rely on Roadzen to reduce accidents, process lightning-fast claims, lower insurance premiums. With annual revenues approaching $50 million, Roadzen is racing towards profitability. This isn't just AI, it's real-world innovation powering the future of mobility and insurance. Roadzen, RDZN. एक ऐसी पुस्तक दी है जिसे हम कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कहते हैं, जो हम सब के जीवन के लिए एक आशा की किरण देता है, आम आदमी के जीवन में एक आशा की किरण जगाता है। और यहीं पे हम न्यायालय की भूमिका शुरू होती है। न्याय प्रक्रिया बड़ी ही जटिल और कठिन होती है और आम आदमी के लिए ये और भी कठिन हो जाती है जब कोर्ट में इतने सुदूर जगहों पे कोर्ट में इंफ्रास्ट्रक्चर के अभाव होते हैं। आज इस कोर्ट कॉम्प्लेक्स के नई बिल्डिंग के उद्घाटन के अवसर पर मैं अपना आभार प्रकट करना चाहता हूं माननीय मुख्यमंत्री जी, माननीय उप मुख्यमंत्री जी, माननीय मंत्रीगण, क्योंकि इनके सहयोग के कारण ही और हमारे माननीय गवई सर के दिशा निर्देशन में आज नया कोर्ट बिल्डिंग का उद्घाटन होने जा रहा है। इससे आज निश्चय ही हजारों लोगों को एक न्याय की किरण दिखेगी और ये हम सब जजों के लिए एक बड़ा ही एक महत्वपूर्ण जिम्मेवारी होगी कि हम उनकी आशाओं पे खरे उतरें। धन्यवाद। थँक्यू लॉर्डशिप। यानंतर मंडणगड न्यायालयाच्या निर्मितीमध्ये ज्यांचे भरीव योगदान राहिले, मंडणगड वासियांच्या अपेक्षा आणि आकांक्षा यांना ओळखून ज्यांनी या न्यायालयाच्या इमारतीसाठी महाराष्ट्र शासन सज्ज केले, असे महाराष्ट्राचे धडाडीचे लोकप्रिय आणि तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सविता गंगाधरराव फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की साहेबांनी आपल्याला संबोधन करावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या मंडणगड येथील नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचा गौरव आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून जे आज कार्यरत आहेत असे आदरणीय भूषण गवई साहेब, मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, माननीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिकजी, माननीय न्यायमूर्ती श्री माधव जामदारजी, आमचे सहकारी पालकमंत्री उदय सामंतजी, योगेश कदमजी, श्री विनोद जाधव, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी, दिवाणी न्यायाधीश, त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत, सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे, समोर बसलेले सर्व न्यायमूर्ती, आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी, सर्व अधिकारी, सर्व ज्येष्ठ वकील मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे। मगाशी शिंदे साहेबांनी देखील उल्लेख केला, 2023 साली 8 ऑक्टोबरला म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब, मी, उदयजी, आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ 2च वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत
आपल्या PWD विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे. ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो. आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो, त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे. पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं खंडपीठ झालं, इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो. पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्याने 2014 पासून सुरू झाला आहे. ज्यावेळी 14ला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवई साहेब हे सरकारसोबत त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत, त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं. आणि याचाच परिणाम आहे की 2014 पासून 2025 पर्यंत आमच्या सरकारने जवळपास 150 न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि खरोखर केवळ गवई साहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही, तर याचं मोठं श्रेय हे गवई साहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या. मला याही गोष्टीचा आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना आणि आताही विधी व न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं. जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं. मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे, कारण मी वकील आहे, जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे एक थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं. आणि म्हणून मी शिंदेसाहेबांना सांगितलं की, आणि ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास 29 वेगवेगळ्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली. त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका. चिपळूणचं जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू. तुम्ही बिलकुल चिंता करू नका, लगेच त्याला ही मान्यता ही दिली जाईल. आणि अर्थातच अंबळवेच्या संदर्भातही आपला आराखडा तयार झाला आहे, त्याला वेग देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. हे न्यायालय याकरता महत्त्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास 150 किलोमीटर आहे. जवळपास 4-4.5 लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे. त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे, त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही, तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था, एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे. आणि अर्थातच त्याचं 100% क्रेडिट हे माननीय गवई साहेबांना आहे. त्यांनी जेवढा पाठपुरावा याचा केलेला आहे, क्वचितच एखादे एवढ्या सर्वोच्च स्तरावर बसलेले न्यायमूर्ती इतका त्याचा पाठपुरावा करतात डे टू डे. म्हणजे जसं 2 वर्षात इमारतीचं काम पूर्ण करण्याचं क्रेडिट हे आमच्या PWDला आहे, तसंच त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गवई साहेबांना देखील आहे. त्यामुळे सगळ्यांकरता एक त्यांनी टाईमलाईन आखली होती, त्या टाईमलाईनमध्ये हे काम पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते आज आपण निश्चितपणे पूर्ण करू शकलो. आणि एक मोठी न्यायदानाची व्यवस्था या ठिकाणी आपण केली आहे. आमचा जो कोकणी माणूस आहे हा अत्यंत स्वाभिमानी आहे, तो शांत स्वभावाचा आहे, तो अतिशय प्रेमळ आहे. पण कोकणी माणसाबद्दल असं सांगतात की एकदा कोर्टात गेला तर तो काही मागे हटत नाही. त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्याशिवाय
तो काही पाठीमागे हटत नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या न्यायालयाच्या माध्यमातून हे जे काही प्रलंबित खटले आहेत ते वेगानं त्या ठिकाणी निकाली निघतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही. आज खरं म्हणजे आपण बघतो आहोत की अनेक बदल आता या ठिकाणी झाले आहेत. आमच्या बॉम्बे हायकोर्टने आता थेट प्रक्षेपण देखील सुरू केलेलं आहे. थेट प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे अनेक आता खटल्यांच्या संदर्भातले व्हिडिओ हे आम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतात आणि त्यातनं अनेक कशा प्रकारे न्यायदानाची प्रक्रिया चालते ही देखील आता लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोचते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या व्यवस्थेला वेग यावा हा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. आणि माननीय आपले सरन्यायाधीश गवई साहेब यांचं तर नाव या सगळ्या ज्युडिशियल इतिहासामध्ये याकरता लिहिलं जाईल की व्यवस्थांमधल्या ज्या गॅप्स आहेत त्या भरून काढण्याकरता त्यांनी जे काम केलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं असो, ते मॅनपॉवरचं असो, त्या न्यायमूर्तींच्या रिक्त जागांचं असो, या प्रत्येक बाबतीमध्ये ज्या वेगानं त्यांनी हे काम केलेलं आहे ते खरोखर मला असं वाटतं की इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. आणि एखाद्या व्यक्तीने मनात आणलं तर तो किती वेगानं काम करू शकतो हे देखील गवई साहेबांनी त्यांच्या टेन्युअरमध्ये आपल्याला निश्चितपणे दाखवलेलं आहे. आणि आता येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे, सरकार म्हणून आणि ज्युडिशियरी म्हणून, की नवीन कायदे, क्रिमिनल कायदे आलेले आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे, सिव्हिल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू. आपल्या भारताचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाकरता न्याय देखील आहे. आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे, या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातून अचीव करणं, तिथपर्यंत पोचवणं आणि पोचणं ही जबाबदारी आपली आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार म्हणून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पाडू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं कोर्ट या ठिकाणी तयार झाल्याबद्दल या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्व नागरिकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या ह्या ऐतिहासिक सुवर्ण दिनाच्या निमित्ताने मंडणगड तालुका बार असोसिएशन यांनी एक स्मरणिका प्रसिद्ध केलेली आहे आणि मी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन व्हावं. त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती ह्यासाठी पुस्तिका रत्नागिरीचे आदरणीय पिढीजे यांच्या संकल्पनेतून तयार केलेली आहे आणि त्यामुळं त्याचं देखील अनावरण आजच्या ह्या मंगलप्रसंगी व्हावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो. प्रथमतः स्मरणिकेचं आणि त्या पाठोपाठ विधी सेवा प्राधिकरणाची पुस्तिकेचं, त्याचप्रमाणे निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉक्टर यशवंत चावरे लिखित द ग्रेट लीगल ल्युमिनरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिज कॉन्ट्रीब्युशन टू लीगल प्रोफेशन अँड लीगल एज्युकेशन आणि द महाड लिबरेशन स्ट्रगल द हिस्टॉरिक चौदार बँक सिव्हिल सूट कोर्ट रेकॉर्ड्स अँड प्रोसिडिंग्स या 2 पुस्तकांचं उद्घाटन आणि इंग्रजी भाषांतर या ठिकाणी आता विधी सेवा प्राधिकरणाच्या पुस्तिकेचं अनावरण होत आहे. त्याचप्रमाणे त्या पाठोपाठ डॉक्टर यशवंत चावरे लिखित डॉक्टर यशवंत चावरे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. डॉक्टर यशवंत चावरे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिज कॉन्ट्रीब्युशन टू लिगल प्रोफेशन अँड लिगल एज्युकेशन, त्याचप्रमाणे दी महाड लिबरेशन स्ट्रगल, दी हिस्टॉरिक चौदार टँक सिव्हिल सूट, कोर्ट रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग्स, ही 2 पुस्तकं 2 खंडामध्ये असलेली पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत. त्यानंतर आदरणीय गवई साहेबांचा सत्कार करण्याचा मानस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सकपाळ कुळातील नरेंद्र सकपाळ, सुदर्शन सकपाळ, नितीनचंद्र सकपाळ यांनी व्यक्त केला आणि साहेबांनी पण त्याला मान दिला. आणि त्यामुळं आता या नरेंद्र सकपाळ, सुदर्शन सकपाळ आणि नितीनचंद्र सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय गवई साहेबांचं शाल, पुष्पगुच्छ देऊन आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. त्या पाठोपाठ बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगडतर्फे मनोज गंगाराम मरचंडे आणि राजेश आमरे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी देखील आदरणीय साहेबांचा सत्कार आणि गौरव करावा. आता सत्कार पार पडत आहे. नरेंद्र सकपाळ, सुदर्शन सकपाळ आणि नितीनचंद्र सकपाळ यांच्या मार्फत, जे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुळातील आहेत. हा अतिशय गौरवाचा क्षण आहे आणि ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे की त्यांनी आदरणीय गवई साहेबांचा आज सत्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन केलेला आहे. त्या पाठोपाठ मनोज गंगाराम मरचंडे आणि राजेश डांबरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय गवई साहेबांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, स्वग्रहे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. याचा अर्थ असा की राजा हा केवळ आपल्या देशामध्येच पूजनीय असतो, मात्र विद्वानाला त्याच्या विद्वत्तेमुळे संपूर्ण जगभरात जगमान्यता मिळते. या उक्तीची खरी प्रचिती म्हणजे भारताचे 52वे सरन्यायाधीश आदरणीय भूषण रामचंद्र गवई साहेब. गवई साहेब खऱ्या अर्थाने मंडणगड न्यायालयाच्या नूतन वास्तूचे शिल्पकार आहेत. सामान्य व्यक्ती, वकील, न्यायाधीश या सर्वांना ते लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे गवई साहेब. त्यांच्याविषयी मी काही सांगणं म्हणजे हिमालयाच्या उंचीचं अवलोकन आणि ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखी होईल. 20व्या शतकात मानवमुक्तीचा दाता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जगाने नोंद घेतली. म्हणून हा महामानव जरी शरीरानं आपल्यात नसला तरी विचारानं, कार्यानं कायमचा जनमानसात धगधगता राहिलेला आहे. एन शिवराज यांच्या मते डॉक्टर आंबेडकर डेड इज स्ट्रॉंग. बोल क्या पिलाऊं? ग्रीन टी, मिंट टी, कैमोमाइल टी. बस एक चाय पिला दे. चाय? चाय तो नहीं है क्या? जो सबसे सिंपल है वो ही नहीं है. दैट्स लाइक पोर्टफोलियो बनाया और इंडेक्स फंड्स कंसिडर नहीं किया. इंडेक्स फंड्स? अरे इंडेक्स फंड्स आर एज सिंपल एज 1, 2, 3. मैच द मार्केट एफर्टलेसली. सेव ऑन कॉस्ट, मोर फॉर यू. क्विक एंड हैसल फ्री इन्वेस्टमेंट ऑप्शन. इंडेक्स फंड सिंपल है. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है. योजना से संबंधित सभी दस्तावेज सावधानी पूर्वक पढ़ें. की त्यांनी आपलं अध्यक्षीय आणि उद्घाटनपर भाषण या ठिकाणी संबोधित करावं. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि आता देवेंद्रजींनी म्हटल्याप्रमाणे वजनदार पालकमंत्री उदयजी सावंत, माझे सन्माननीय सहकारी कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रधान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज श्री मकरंद कर्णिकजी, रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव दामदारजी, राज्यमंत्री तथा मंडणगडचे आमदार श्री योगेश कदम, माझे सहकारी माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडेजी, या जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विनोद जाधव, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे
महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री अमोल सावंत, सदस्य श्री संग्राम देसाई, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्व उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, या न्यायालयीन इमारतीमध्ये नवीन इमारतीत ज्या पहिल्या न्यायदानाचं काम करणार आहेत त्या सन्माननीय न्यायाधीश अमृता जोशीजी, मंडणगड तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री मिलिंद लोखंडे, सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल, हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल, त्याचप्रमाणे इतर सर्व रजिस्ट्रार, महाराष्ट्र शासनाच्या लॉ सेक्रेटरी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय वरिष्ठ शासकीय अधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व न्यायाधीश बंधू आणि भगिनी, मंडणगड तालुका वकील संघाचे त्याचप्रमाणे इतर तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करतो. आज आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 22 वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचे जे 2 कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन. खरं म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला ही बाब नजरेस आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड, ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे स्थित आहे, तिथे न्यायालयाची इमारतच नाही. 2022मध्ये तत्कालीन महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबवडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे जे स्मारक उभारणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच त्याची घोषणा केली, तिथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रती आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली. आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथे न्यायालयच नाही आहे. आणि त्यानंतर आमचे बार काउन्सिल ही नेहमीच ॲक्टिव्ह असते महाराष्ट्राची, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी ही बाब उचलली. तत्कालीन अध्यक्ष मिलिंद पाटील होते की महाडला न्यायालय तयार झालं पाहिजे आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत आम्ही ही बाब पोचवली. आणि मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये देवेंद्रजींनी मंडणगड इथे न्यायालय सुरू करण्याचा शासना स्तरावरती निर्णय घेतला आणि त्यानंतर 8 ऑक्टोबरला एका रत्नागिरीला रवींद्रनाथ टागोर यांच्या म्युरलचं उद्घाटन करण्याकरता 7 ऑक्टोबरला मी आलो होतो. तर त्याला जोडून हा 8 ऑक्टोबरला कार्यक्रम घेण्यात आला. न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि देवेंद्रजींनी त्याच वेळेला म्हटलं की नुसतंच न्यायालयाचं उद्घाटन आपण नाही करू तर न्यायालयाच्या बिल्डिंगचं भूमिपूजनसुद्धा करू की अतिशय सुंदर इमारत इथे उभं होईल. आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं की या बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता मी आणि गवईसाहेब आम्ही दोघेही येऊ. आम्ही दोघेही आलो पण वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आलो. त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत. एकनाथजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. मी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होतो आणि आता भारताचा सरन्यायाधीश म्हणून या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत आहे. हा मी माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण समजतो. मी नेहमीच म्हटलं आहे की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे. मंडणगडला न्यायालय व्हावं ही तर माझी इच्छा होती, परंतु मंडणगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती. खरं म्हणजे हा योग जो आलेला आहे तो माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यासाठी मी
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग, महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मंडणगडच्या नवीन इमारतीचं भारताचा सरन्यायाधीश असताना उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे. खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या जागांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली. मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते, एकनाथजी पण होते, आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं. आताच आपण यशवंत चावरेंच्या पुस्तकाचं, त्यांनी महाडचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास, त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकिली म्हणून केलं काम, याचा पूर्ण रेकॉर्ड त्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला आहे. मी माननीय यशवंत चावरेंचं सुद्धा अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणुसकीविरुद्ध लढा दिला होता, या माणसाला, या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून जगण्याकरता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे. देवेंद्रजींनी उल्लेख केला की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात झाल्या त्यात माझं महत्त्वाचं योगदान आहे. परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीनं उभं झालेलं आहे ते करता आलं नसतं. काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे. मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं 15-20 दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं, नागपूरची जी इमारत आहे ज्याचं मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं, किंवा कोल्हापूरमध्ये 20 दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या झाल्या, माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर, त्या इमारतीचं 2 महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं. आज मंडणगडची इमारत पाहिली. मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही. एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत. मंडणगड मागासलेला तालुका आहे, कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे, अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं. याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 14 पासून 19 पर्यंत ते मुख्यमंत्री होते, त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे, आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच. तर त्या टीममधून आताच जसं एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही 1 मिनिटात मान्य करतो. मला देवेंद्रजी कानावर सांगत होते की केवले मॅडम उभ्या जरी झाल्या, उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा, तुमचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे. आणि मी नेहमीच म्हणत राहिलेलो आहे की शासनाचे जे 3 विंग आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी किंवा लेजिस्लेचर, त्या तिन्ही विंग घटनेने या देशाच्या नागरिकांना न्याय देण्याकरता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केलेला आहे. आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स जरी आपण ती डॉक्ट्राईन मान्य करतो, पण ते सेपरेशन म्हणजे एकमेकाचा विरोध असं नाही आहे. जोपर्यंत आम्ही नेहमीच म्हणतो की ज्युडिशरी डज नॉट हॅव अ पॉवर ऑफ स्वॉर्ड or a power of purse, and therefore we always have to be dependent on the executive for the same. आणि एक्झिक्युटिव्हनी आणि ज्युडिशरीनी जर समन्वयाने ज्युडिशरीच्या
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं कार्य केलं असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे, कारण की अल्टिमेटली या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी शासनाची, मग ते एक्झिक्युटिव्ह असो, मग ते लेजिस्लेचर असो, की ते ज्युडिशरी असो, त्यांची जबाबदारी आहे. मी या प्रसंगी उल्लेख करू इच्छेल की या खरं म्हणजे 2 वर्षामध्ये एवढी मोठी आणि एवढी सुंदर इमारत उभी करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु महाराष्ट्र शासनाची, जसं देवेंद्रजींनी डिक्लेअर केलं होतं 2 वर्षापूर्वी, याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता, याच ग्राउंडवरती झाला होता, त्याच्यामुळे त्यांनी तो शब्द पाळला. परंतु मुख्यमंत्र्यांकडे भरपूर कामं असतात. जोपर्यंत त्यांचे जे बाकी एक्झिक्युटिव्ह विंगचे जे लोक आहेत त्यांची त्यांना साथ मिळत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नाही. मी या प्रसंगी जाहीरप्रमाणे या जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर देवेंद्रजी सिंग यांचा उल्लेख करू इच्छेल की मला जेव्हा मी जामदार साहेबांशी किंवा कर्णिक साहेबांशी फोनवर संवाद साधायचो ते म्हणायचे की इथले तरुण कलेक्टर हे आउट ऑफ द वे जाऊन मदत करतायत, काही अडचणी आल्यामध्ये आहे, तर त्यांनी रत्नागिरीवरून लेबर पाठवले की जेणेकरून या बिल्डिंगचं काम, कारण आम्ही पहिल्यांदा 17 ऑगस्ट ठरवली होती, तोपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु पावसामुळे तोपर्यंत होऊ शकलं नाही. आणि त्याच वेळेला मी कोल्हापूरला डिक्लेअर केलं होतं की आज खरं म्हणजे मी व्हिएतनामला राहणार होतो, पण मी माझा व्हिएतनामचा दौरा कॅन्सल करून काल मी व्हर्च्युअली जॉईन झालो आणि आज त्याच कोल्हापूरलाच डिक्लेअर केलं होतं की 12 ऑक्टोबरला आपण मंडणगडचं उद्घाटन करू. त्या अगोदर मी फक्त नाशिकचं उद्घाटन केलं. देवेंद्रजी काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही, पंतप्रधानांसोबत कार्यक्रम असल्यामुळे. PWDचं जर एकेकाळी असं प्रिझम्पशन होतं की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचं जर काम असेल तर ते खराबच असलं पाहिजे आणि 1-2 वर्षामध्ये ती बिल्डिंग खराब होऊन जाईल. परंतु अलीकडच्या काळात मी बघतो आहे की PWDनी जे कामं केलेले आहेत ते अतिशय सुंदर असे केलेले आहेत. मी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे त्यांचे जे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर आहेत कुलकर्णी, त्याचप्रमाणे सुखदेवे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमच्या नागपूरचे आहेत, त्यांचंही अभिनंदन करू इच्छितो. आज आपण एक नवा पायंडा पाडला की ज्या कामगारांमुळे ही बिल्डिंग उभी राहू शकली, ज्या कामगारांचं या बिल्डिंगच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान आहे, त्यांना मंचावरती बसून सत्कार केलेला आहे. मला वाटतं ते खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला आपण पूरक असं कार्य केलेलं आहे. या बिल्डिंगमध्ये अनेक अशा अडचणी आल्या. मी ज्यावेळेला 2017मध्ये मुंबईला आलो आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष झालो होतो त्यावेळेला माझ्यासोबत रेवती मोहिते डेरे मॅडम आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आम्ही सोबत अनेक असे प्रोजेक्ट मंजूर केले, कार्यान्वित केले आणि पूर्णत्वास आणले. आता सध्या मकरंदजी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचं अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांनी आणि माझं आमदार तर मला वाटते महिन्यातून कमीत कमी 2-3दा त्यांची इथे चक्कर व्हायची आणि स्वतः त्यांनी लक्ष घालून अतिशय सुंदर अशी इमारत पूर्ण करण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा जो सुप्रीम कोर्टात आपण उभा केला आहे त्याच प्रकारचा पुतळा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुरल्स करता स्वतः वाटते पेनला जाऊन त्या कलाकारांकडून करून घेतले. त्यांचे मी या प्रसंगी खरोखर अभिनंदन करू इच्छितो. आणि तो पुतळा तयार होणं शक्य नव्हतं एवढ्या कमी वेळात, परंतु सुप्रीम कोर्टात ज्यांनी पुतळा बनवला ते आमचे दिल्लीचे स्कल्प्टर नरेश कुमावत यांना मी विनंती केली आणि त्यांनी लवकरात लवकर ताबडतोब हा पुतळा तयार करून दिला. त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करू इच्छितो. या पूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्णत्वास नेण्यास आमचे ज्युडिशियल ऑफिसर विलास गायकवाड हे नेहमीच हायकोर्ट आणि गव्हर्मेंट याच्यामध्ये एक दुवा साधण्याचं काम करत असतात. त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं होईल.
संग्राम देसाई आणि उदय सामंत यांच्याबद्दल तर काही बोलायची आवश्यकता नाही. जर उदय सामंतांनी स्वतः लक्ष घातलं नसतं आणि संग्रामनी त्यांच्या पाठीमागे रेटा लावला नसता तर आजचा हा प्रसंग कदाचित या दिवशी पूर्णत्वास येऊ शकला नसता. मध्यंतरी काही अडचणी आल्या आणि तातडीने त्यावेळेला मग निर्णय घेण्यात आला आराध्यसाहेब चीफ जस्टिस असताना की विनोद जाधव यांची इथे बदली करण्यात यावे की जेणेकरून या कामात ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर होतील. आणि मी या प्रसंगी विनोदजींचंही अभिनंदन करू इच्छितो, त्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी अतिशय बारीकरित्या लक्ष घालून आणि अतिशय मेहनत करून ही बिल्डिंग या तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे मुंबईचे जे वकील मित्र. सर, ते टीमला मेल पाठवायचं होतं. नंतर कुणाशी बोलत आहात तुम्ही? डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. सर, पण मी तर काहीच केलं नाही. मला का काय झालं? या प्रसंगी मी एवढंच म्हणू इच्छेल की आज आपण बाबासाहेबांच्या जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतो आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे. देश एकसंघ आहे. बघतो बीट द टाइम्स ऑफ वॉर और टाइम्स ऑफ पीस. देशामध्ये इंटरनल इमर्जन्सी सुद्धा आल्या परंतु देश हा अखंड राहिला. आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे. बाबासाहेबांनी शिंदेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही काही अर्थाची नाही असं आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो तो इट इज वन ऑफ द वेज ऑफ द जस्टिस रिचिंग टू द डोर स्टेप्स ऑफ द लिटिगन. न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून डिसेंट्रलायझेशनला आपण मान्य करतो. ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो. या प्रसंगी मी आनंद व्यक्त करू इच्छितो की बाबासाहेबांच्या जो तालुका आहे बाबासाहेब ज्या रत्नागिरी जिल्ह्यात होते बाबासाहेबांनी ज्या रत्नागिरीमध्ये एक महत्त्वाचा खटला चालवला त्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबोडे आहे. त्या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की तिथे त्यांचं स्मारकही होईल. उदयजींनी सांगितलं की 14 एप्रिल 2025 रोजी शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली. त्यांचं अभिनंदन करतो. आणि इमारत झाली आहे. इमारत सर्व सोयींनी उपयुक्त आहे. मी माननीय अमृता जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो. त्याचप्रमाणे पूर्ण बारचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे. या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटिझन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील, आदरांजली राहील. बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी एक फार अनेक त्यांनी गाणे लिहिलेले आहेत. त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत. कोटी कोटी कुळे उधारले भीमा तुझ्या जन्मामुळे. त्या कोटी लोकांमधील मी सुद्धा एक आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या भारताचा सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळालेली आहे आणि या भारताचा सरन्यायाधीश म्हणून
बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला जी संधी मिळाली तो मी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण समजतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. बाबासाहेबांचे विचार आचार ह्या भूमीमध्ये रुजलेले आहेत. त्या आचारांचे आपण पाईक आहोत. बाबासाहेब नेहमी म्हणत, बी एज्युकेटेड, शिका, बी ऑर्गनाइज्ड, संघटित व्हा, बी एज्युटेटेड, संघर्ष करा. आणि हेच विचार आदरणीय गवई साहेब नेहमी आचरणात आणत असतात. न्यायकुशलताई साहेबांची सवय आहे आणि आता विद्या विनयने शोभते ह्याचा मूर्तिमंत पुरावा आपल्यासमोर उभा होता. आणि त्यामुळं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमुचे जुळती. आता मी मंडणगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात सादर करावा. आजचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा मंडणगड वासियांसाठी आहे. कारण या न्यायालयाचं उद्घाटन ह्या आपल्या भारताचे आदरणीय सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब उपस्थित राहिलेत आणि आपल्याला उपकृत केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरिता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय चंद्रशेखर साहेब देखील उपस्थित राहिलेत, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचं देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच न्यायालयीन प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय कर्णिक साहेब यांचा देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा या रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माननीय माधव जामदार साहेब यांचा देखील मी आभार मानतो. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब यांचा देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम साहेब यांचा देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे या मंडणगडमध्ये न्यायालय होण्यासाठी त्याचप्रमाणे त्या इमारतीचं बांधकाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रशासन, वकील संघ आणि न्यायपालिका यामध्ये आम्हाला वेळोवेळी मंडणगड बार असोसिएशनला साथ देणारे आमचे संग्रामजी देसाई साहेब यांचं देखील मी मनापासून खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासंदर्भात पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि PWD त्याचप्रमाणे सर्व वकील वर्ग, सर्व न्यायालयातील न्यायाधीश आणि सर्व बार असोसिएशन मंडणगड, दापोली, खेड, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरील आलेले सर्व बार असोसिएशन आणि सर्व वकील वर्ग यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक, पक्षकार यांचे देखील मी आभार मानतो. आणि ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानून मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सर्व मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल परत एकदा आपले धन्यवाद देतो. धन्यवाद.